अजित पवार यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली। मारकवाडीतील बॅलेट वोटिंग आणि ईव्हीएम मशीनच्या कथित घोटाळ्यासंदर्भात बोलताना अजितदादांनी विरोधकांना लक्ष केलं। आपला कॅरेट कार्यक्रम झाला आहे असा टोलाही त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला। तर लोकसभेत ईव्हीएम कसं वाटतंय, गारगार वाटतंय, आता कसं वाटतंय, गरम वाटते की काय असं तुम्हीच बघा ते म्हणत महाविकास आघाडीला त्यांनी डिवचलं। इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं। या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे। उगीच काहीतरी स्टंट पार्टी करायची मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मत आहेत आणि 33% समोरच्यांना मत आहेत। आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले, ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन। आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये। जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती। 0.6% फरक होता, म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच। तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे, जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। अध्यक्ष महोदय,